मित्रांनो, रिझल्ट नंतर मुलांना कमी मार्क पडले किंवा बॅकलॉग आले की रिचेकिंग रिव्हॅल्युएशनला टाकावं लागतं. मग त्याची डिटेल नवीन प्रोसेस काय आहे 2024 पॅटर्न नुसार ती मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये क्लिअर करणार. ही प्रोसेस 2024 पॅटर्न फर्स्ट इयर सेकंड इयर 2025 पॅटर्न सगळ्यांना लागू आहे. ही नवीन प्रोसेस आहे, समजून घ्या आणि आरामात या पद्धतीने अप्लाय करा. तुम्हाला प्रॉपर तुमचा अप्लाय होईल आणि तुमचा रिझल्ट चांगला आलेला असेल. बघा, पहिल्यांदा काय होतं स्टेप बाय स्टेप सांगतो. सुरुवातीला तर आपला रिझल्ट लागतो. रिझल्ट मध्ये जस्ट आपल्याला काय असतात, ग्रेड्स भेटलेले असतात. बरोबर, पहिली स्टेप ग्रेड भेटलेले असतात. आता आपल्याला मार्क कळत नाही, मग मार्क कधी येतात आपल्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम मध्ये, एसपीएस स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम, जिथून तुम्ही एक्झाम फॉर्म भरता तिथे रिझल्ट मध्ये काय येतात, सुरुवातीला ग्रेड्स आलेले असतात आपले. नंतर साधारणतः एसपीएस मध्ये रिझल्ट नंतर 5 दिवसांमध्ये आपल्याला आपले मार्क्स येतात, ऍक्च्युअली मार्क्स येतात. मग मार्क्स आल्यानंतर आपण ठरवतो की कमी मार्क आले किंवा बॅकलॉग राहिला किती कमी मार्क आले, आणि मग आपण जातो पुढे फोटोकॉपीसाठी. पुढची प्रोसेस येते, अप्लाय करायचं असतं फोटोकॉपीसाठी. आता फोटोकॉपीला अप्लाय करायला साधारणतः आपल्याला 200 रुपये फी असते, ती पेड करावी लागते. 200 रुपये फी पेड केले की फोटोकॉपीला अप्लाय करतो. फोटोकॉपी म्हणजे काय, आपण जी उत्तरपत्रिका लिहिली तिची आपल्याला स्कॅन कॉपी आपल्याला भेटते, सॉफ्ट कॉपी भेटते. ओके, सो अप्लाय केल्यानंतर फोटोकॉपीला साधारणतः 8 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम मध्ये सगळं कुठे होतं, एसपीएस स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम, जिथे तुम्ही एक्झाम फॉर्म वगैरे भरले तुमची सगळी डिटेल असते एसपीएस, तिथेच तुम्हाला ही फोटोकॉपीला अप्लाय करायचं आहे. तिथे अप्लाय केल्यानंतर 8 दिवसामध्ये तुमची सॉफ्ट कॉपी तुम्ही डाउनलोड करू शकता. सॉफ्ट कॉपी ऑफ आन्सर शीट, मी इथे म्हणतो आन्सर शीट सॉफ्ट कॉपी, ती डाउनलोड करायची आपल्याला. डाउनलोड केल्यानंतर तिची काय करा, हार्ड कॉपी काढून घ्या. यस, हार्ड कॉपी झेरॉक्स काढून घ्या. ती त्याच्यानंतर काय करायचं, सब्जेक्टला ज्या टीचर होते आपल्याला कॉलेजला, सब्जेक्टचे जे टीचर होते त्यांच्याकडनं ही चेक करून घ्यायची. आता टीचर तुम्हाला सांगतील, सब्जेक्ट टीचर कडनं काय करायचं, चेक करून घ्यायची. चेक केल्यानंतर सब्जेक्ट टीचर सांगतील का तुझे मार्क कमी आलेले आहेत, किंवा या प्रश्नाला तुला कमी मार्क दिले, किंवा हा प्रश्न चेक नाही झाला, किंवा मार्क दिलेले बरोबर आहे, तुझे मार्क वाढणार नाही, जे दिले तेच कन्फर्म आहे, किंवा हे जे मार्कांची बेरीज ही चुकली आहे, वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या ते तुम्हाला सांगतील. आणि जेव्हा टीचरने आपल्याला काय सांगितलं हे क्लिअर झालं की मग आपल्याकडे 2 ऑप्शन येतात. एक तर येतो आपला रिचेकिंग आणि दुसरा येतो रिव्हॅल्युएशन. कंप्लीट प्रोसेस तुम्हाला सांगतोय, समजून घ्या, हा फ्लो समजून घ्या. यस, आता लक्षात घ्या, रिचेकिंग मध्ये काय होईल, मेन 3 प्रोसेस आहे. फोटोकॉपी, ते 200 रुपये पेड केले, 8 दिवस झाले, सॉफ्ट कॉपी आली, टीचर कडून चेक केली. फोटोकॉपी आल्यानंतर साधारणतः 8च दिवसांचा वेळ असतो. 8 दिवसात तुम्हाला ती अप्लाय करायचं असतं. पुढे रिचेकिंग किंवा रिव्हॅल्युएशन दोघांपैकी एका ऑप्शनला जायचं असतं. या दोघांपैकी एकच ऑप्शन आपल्याला घेता येतो, दोघं ऑप्शन घेता येत नाही. इथे साधारणतः 250 रुपयाच्या आसपास फी असते, ही तुम्हाला पेड करायची असते. ओके, हे किंवा हे दोघांपैकी एकच ऑप्शन घ्यायचं आहे. आता रिचेकिंग मध्ये काय होतं बघा, रिचेकिंग मध्ये फक्त मार्क चेक केले जातात, पुन्हा पेपर चेक होत नाही. मार्कांची बेरीज, मार्क काउंट चेक, एवढंच होतं. पेपर चेक होत नाही, पूर्ण पेपर चेक होत नाही, फक्त मार्कांची काउंट चेक होते. म्हणजे दिलेले जे मार्क होते ते बरोबर आहे की नाही, त्यांची बेरीज बरोबर आहे की नाही. काय मार्क दिले वेगळे आणि त्यांची बेरीज चुकवली, किंवा जे मार्क दिले, समजा मार्क दिले 60 पैकी 58 आणि उत्तर रिझल्ट मध्ये दिले 54, तर 58 पैकी 58च तिथे दिले का, हे फक्त मार्कांची इथे बेरीज चेक होते. आणि रिचेकिंग मध्ये पूर्ण पेपर चेक होतो, पूर्ण पेपर परत चेक होतो पहिल्यापासून. मग इथे काय होऊ शकतं, एकतर पूर्ण पेपर चेक झाल्यावर एकतर मार्क तेवढेच राहू शकता, म्हणजे करेक्ट चेक केलं होतं, किंवा वाढू शकतात चेक जर चुकीचं केलं असेल, किंवा कमी सुद्धा होऊ शकता, कारण कदाचित एखाद्या चेकरने जास्त मार्क देऊन दिले ते कमी सुद्धा होऊ शकता. या सगळ्या गोष्टी रिव्हॅल्युएशन मध्ये होता. म्हणजे फोटोकॉपी, रिचेकिंग, रिव्हॅल्युएशन या 3 मेन गोष्टी आहे. फोटोकॉपी नंतर तुम्ही रिचेकिंगला टाकू शकता जर मार्कांची बेरीज फक्त चुकलेली असेल. इथे टीचर तुम्हाला सांगतीलच, हा रोल महत्वाचा आहे आपल्या टीचर्सचा, सब्जेक्ट टीचर्स. आणि टीचर म्हटले की तुझी चेकिंग रॉंग आहे तर मग रिव्हॅल्युएशनला टाक, तिथे पूर्ण पेपर चेक होईल. यस मित्रांनो, सो ही डिटेल फ्लो आणि डिटेल प्रोसेस मी तुम्हाला सांगितली.
आता राहिलं शेवट, आपला रिझल्ट कधी येतो? रिचेकिंग रिव्हॅल्युएशन केल्यानंतर साधारणतः 30 दिवसानंतर तुमचा रिझल्ट येतो. यस, माहिती आहे, फायनल आपला रिझल्ट येतो 30 दिवसानंतर. पण 30 दिवस ते फक्त सांगितलं आहे, कधी कधी 30 दिवसांचे 45-60 दिवस सुद्धा होऊ शकतात. ऑफिशियली 30 दिवसात रिझल्ट यायला पाहिजे. सो मित्रांनो, ही अशी प्रोसेस आहे आपल्या रिचेकिंग रिव्हॅल्युएशनची, कंप्लीट प्रोसेस आहे. याच्यापेक्षा वेगळी आता कुठलीच व्हिडिओ तुम्हाला बघण्याची गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी डिटेल प्रोसेस सांगितली आहे. 24 पॅटर्न, 2024 पॅटर्न फर्स्ट इयर सेकंड इयर आणि 2025 पॅटर्न फर्स्ट इयर सेकंड इयर, सगळ्यांना हीच प्रोसेस लागू आहे. सो हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. ज्याला कमी मार्क आले किंवा बॅकलॉग आले, तो रिचेकिंगला किंवा रिव्हॅल्युएशनला कुठे अप्लाय करायचं ते अप्लाय करू शकतो. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे इम्पॉर्टंट व्हिडिओ लागले तर पर्पल हॅटला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आता रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा या सेमिस्टरचे विषय बॅकलॉग राहायला नको. सो पर्पल हॅट आपलं ऍप्लिकेशन आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ऍप डाउनलोड करा, त्यावर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत, सॉल्व पेपर आहे, आयएमपी क्वेश्चन आहे, पूर्ण स्टडी मटेरियल अवेलेबल. ज्याच्यातनं कन्सेप्ट क्लिअर होता. आपल्या कॉलेजमध्ये समजलं नाही, आम्ही शिकवलंय, सोप्या पद्धतीने मराठी शिकवलंय, तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो किंवा कुठलं इयर असो. त्याच्यानंतर क्विक रिव्हिजन आहे, सॉल्व पेपर आहे, आयएमपी क्वेश्चन, नोट, सगळं मटेरियल आम्ही प्रोव्हाइड केलं. त्यावरनं अभ्यास करा, जेणेकरून इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट तुमचे स्कोरिंग होतील. आणि हो, पॅकेज बाय साठी, सेमिस्टर बल्क बाय साठी तुम्हाला खूप सारे ऑफर्स आहे. हेल्पलाईन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा आणि इंजिनिअरिंग पर्पल हॅट सोबत स्कोरिंग करा. थँक्यू.